मी क्लिअर सांगतो की आम्ही परत मराठी पाड्याला जाणार. गुड इव्हनिंग गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर ॲज पर माय वर्ड्स, आज परत आम्ही चाललेलो आहे मराठी पाड्याला. ते तुम्हाला माहिती असेल, शिवाजी महाराजांच्या बद्दल बनवलेलं आहे. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितलाच असेल. तर लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही फुल तयारी वगैरे केलेली, पूर्ण फॅमिली, मामा वगैरे, मावशी, आम्ही सर्वजण चाललेलो. बट तिथे ट्रॅफिक वगैरे होती, तिथून रिटर्न यावं लागलं, प्लॅन कॅन्सल करायला लागलं. खूप खूप बॅड फील झालं, की म्हणजे वाईट वाटलं, की यार असं पूर्ण रस्त्यापर्यंत गेलो आणि गेट वरून रिटर्न फिरलो त्या ट्रॅफिक वगैरे बघून. तर आज मी, मावशी, काका, मावशी काकाचे मानस, दीदी आणि माझ्या दोघी बहिणी, आम्ही 5-6 जणच चाललोय. तर आज आय होप की आम्हाला दर्शन भेटले पाहिजेत आणि तिकडचा किती भारी व्ह्यू येतो इव्हनिंगला, म्हणून आम्ही 7:30 वाजलेत आता निघतोय. फोर व्हीलर मध्ये चाललोय. तर आजचा आम्हाला इव्हनिंगचा व्ह्यू बघायचा आहे आणि आय होप आम्हाला आज पण दर्शन भेटला पाहिजे. तर आता गाडीत जातो आणि भेटतो तिकडे. हॅलो, हाय. सो गाईज, फायनली आलोय. गाडी पार्क केली बघा, मावशी वगैरे सर्व आलोय. तसंच लाग. ते बघा, मंदिर बघा, मंदिराच्या बॅक साइडला आहे. कॅमेरा जरा हे वाटतंय का? आता बरोबर आहे. तर आता आतमध्ये जातो. आज फायनली भेटला. काल म्हणजे त्या दिवशी जेव्हा आलेलो तेव्हा पूर्ण रस्ता पॅक होता. आज भेटला जायला. आता आतमध्ये गेल्यावर भेटलो.
शोधू कुठर ठाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर श्यामा मनातून मावळून तू कधीच गेलास माझ्या राजा रे, माझ्या शिवबार माझ्या राजा रे, माझ्या शिवबार माझ्या राजा रे, माझ्या शिवबार राजा रे, माझ्या शिवबार शोधू कुठर ठाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर सो गाईज फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे आमचा. आता इथे चाललोय जे म्हणजे स्कल्पचर ड्रॉ केलंय, आर्ट बनवलंय, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहिलंय ते सर्व दाखवतो तुम्हाला. जे मेन आहे ज्याच्यामुळे म्हणजे अट्रॅक्शन होतो इकडे बघा श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो पाणी तुझी एकदा माझ्या उशाला माझ्या राजा रे माझ्या जीवभार माझ्या राजा रे माझ्या शिवभार माझ्या राजा रे माझ्या शिवभार माझ्या राजा रे माझ्या शिवभार कुठर पाहू कसर सो गाईज आता वरती आलोय. इथे वरती काय आहे तर वरतून पण व्ह्यू भारी येतो बोलतात. तो वरच्या फ्लोअर वरती आलोय. हा एका फोर्ट सारखं आहे इकडे. सो गाईज आता गाडी जवळ आलोय फायनली. म्हणजे मी काका आणि महाराष्ट्र झालोय. त्या चौघींना तिकडे थांबवलं. आता गाडी तिकडूनच जाणार ना त्यामुळे. तर म्हणजे एक इच्छा होती की
रील मध्ये तर खूप बघितलेलं की आता इच्छा होती की जाऊ बघूया कसं काय एवढं भारी बनवलंय. तर जेव्हा समोरासमोर बघितलं ना खूप भारी वाटलं. म्हणजे ते जे स्कल्पचर बनवले शिवाजी महाराजांची जी मूर्ती होती ना ब्लॅक कलरची मेन ती आसामवरून मागवलेली. राम मंदिरसाठी ज्यांनी जी मूर्ती बनवलेली ना आसामवरून तीच मूर्ती त्यांनीच ही शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली ती आसामवरून मागवली. खूप भारी बनवले खूप भारी. मी सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा या सर्वांनी या पाया पडा. जातीभेद काय एवढा हे नाही महत्वाचं नाही पण शिवाजी महाराजांनी सर्वांसाठी केलंय. सर्वांनी या माझं असंच मत आहे. तर जातो गाडी घेऊन तिकडे. माणूस पाठीत बस. ते जेव्हा बसतील तेव्हा पुढे बस. हे तर काय माहिती. सो गाईज जस्ट फायनली घरी आलोय. दमलो तर काहीच नाही. गाडीतून गेलो. जवळ आहे मावशी तिथून खूप जवळ आहे. बट मी तर सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा या फॅमिलीनी या. खूप भारी बनवलंय खूप भारी. म्हणजे त्यात सुरुवातीला जो एवढा मोठा गेट बनवलाय त्याच्यानंतर महादेवचा पूर्ण एवढा मोठा स्टॅच्यू उभा केलाय. त्याच्यानंतर आतमध्ये जसं तुम्ही जाणार समोर जो टेम्पल आहे त्याच्यात जी मूर्ती आहे ती मगाशीच बोललो तुम्हाला आसामवरून मागवली ती. ज्यांनी राम मंदिरसाठी जी मूर्ती बनवली त्यांनी बनवून दिली. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरला तर काय त्यांनी ते चांगला व्ह्यू दिसण्यासाठी त्यांनी ती हे बनवले. बट खालती जे त्यांनी पुन्हा स्कल्पचर बनवले जे आर्ट केलंय जे इन्फॉर्मेशन लिहिले म्हणजे जेवढे आपल्याला माहिती आहे ना त्यापेक्षा दुप्पट जी काय माहिती नसेल आपल्याला हिरकणी त्याच्यानंतर तानाजी मालुसरे त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांचे जे आहेत ना इन्फॉर्मेशन ते असे पूर्ण इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये लिहिलेत आणि त्यांचे जे स्कल्पचर जे हिस्टॉरिकल गोष्टी त्यांनी केल्यात ते सर्व शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्याच्यानंतर पहिली त्यांनी काय केलं त्यांना कसं त्यांना समजवलं जिजाऊंनी ते सर्व सर्व पूर्ण स्कल्पचर मध्ये केलं इन्फॉर्मेशन मध्ये दिले. त्यानंतर ते पूर्वीचे जे हत्यारं होती तलवार बोलू शकता ढाल बोलू शकता त्याच्यानंतर ते वस्त्र वगैरे त्यांची नावं मला आठवत नाही. ते सर्व सर्व ते अजून ते स्कल्पचर मध्ये ठेवलेले आहे. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. तर ते सर्व हिस्टॉरिकल गोष्टी जेव्हा व्हिडिओ मध्ये बघणार ते व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा जेव्हा तुम्ही समोरासमोर बघणार तेव्हा अजून आनंद येईल. तर मी एक सजेस्ट करेन की तुम्ही फुल फॅमिली सोबत या विजिट करा आणि नक्की जावं. कसं वाटतं तुम्ही स्वतः सजेस्ट करून मला सांगा. हिस्टॉरिकल थिंग्स वगैरे जे तिथं स्कल्पचर मध्ये केलं त्याचं असं वाटतं की समोरासमोर बघतो एवढा प्रॉपर आर्ट केलंय. आणि मी एवढं सांगेन की हा तुम्ही जावा. माझा जो मी लास्ट व्लॉग मध्ये एंडिंगला बोललेलो की मी जाणार म्हणजे जाणार माझा व्लॉग येणार अँड फायनली मी जाऊन आलोय. माझ्या मम्मी वगैरे नव्हती आली. मी माझ्या मावशीसोबत गेलेलो मावशी काका वगैरे. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. कमेंट करा कसं वाटलं. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र. बाय बाय.